मित्रांनो, तुम्ही बरेच लोकांच्या तोंडातून ऐकलंच असेल की मराठी फिल्म चांगली नसते, परंतु हे सर्व खोटे बोलतात. कारण 22 मार्च 2016 मध्ये जी म्युझिकवर असं एक गाणं अपलोड होतं. ते गाणं महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण भारतामध्ये रिलीज होतं आणि रेकॉर्ड ब्रेक करून टाकते. इतकं सुपर हिट होतं की कोणताही कार्यक्रम असो, शाळेमधली गॅदरिंग असो की लग्न असो, ते गाणं कमीत कमी 5 वेळेस तर वाजणारच. त्यानंतर काही दिवसांनी सैराट हा मूवी रिलीज झाला आणि त्यांनी सगळ्या थिएटरमध्ये रेकॉर्ड ब्रेक करून टाकलं. सैराट हा चित्रपट 450 थिएटरमध्ये रिलीज झाला आणि त्यामध्ये 50 थिएटर हे आउट ऑफ महाराष्ट्रामधले होते. मित्रांनो, असं काय होतं सैराट मूवीमध्ये? सैराटमध्ये लव होता, रुलर टच होता. त्यामुळे सैराट हा पहिला असा मूवी बनला की तो भारताच्या बाहेर UA, साऊथ कोरिया अशा देशामध्ये सुद्धा रिलीज झाला होता. आता सर्वांना वाटत होतं त्यानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये सुपर हिट फिल्म मिळणार, परंतु असं काहीही नाही झालं. मित्रांनो, चला तर डायरेक्ट पॉईंटवर येऊया. मराठी फिल्मची ग्रोथ का होत नाही? मित्रांनो, जगातली सर्वात मोठी फिल्म इंडस्ट्री कुठे माहिती आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे येथे FTI. त्यामध्ये महाराष्ट्रामधल्या एका कलाकारांनी भारतामध्ये पहिला चित्रपट आणला होता, तो म्हणजे दादासाहेब फाळके यांनी. असं नाही मराठी इंडस्ट्रीमध्ये चांगले पिक्चरच नसतात, मूवी नसतात. प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये गेला काही चांगला काही वाईट सुद्धा पिक्चर असतातच. मग असं नाही की तो प्रत्येक पिक्चर चांगलाच असेल की प्रत्येक पिक्चर हा वाईटच असेल. मित्रांनो, तुम्हाला 2016 नंतर की मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले पिक्चर आले होते. नाल, TDM रिसेंटली रिलीज झालेला आहे. धर्मवीर 2, कासव, डॉक्टर काशीनाथ, महाराष्ट्र शाहीर असे बरेचसे फिल्म आहेत. ते खूप भारी आणि सुपर हिट आहेत, परंतु ते थिएटरमध्ये आले परंतु कोणाला माहीतच झाले नाही. तर प्रत्येक वेळेस मराठी चित्रपटावर हेच होतं, थिएटरमध्ये ते येतात परंतु लोकांपर्यंत माहीतच होत नाही. ते माहीत करायचं असतात ते फक्त प्रमोशन. मित्रांनो, प्रत्येक वेळेस मराठी इंडस्ट्री बॉक्स ऑफिसमध्ये जास्त पैसा कमवत नाही. म्हणजे असं नाही की मराठी चित्रपट हे चांगले नसतात. आता तुम्ही सगळे लोक म्हणत असाल की बजेटचा प्रॉब्लेम असतो मराठी चित्रपटाचा, परंतु असं नाही. कारण 4 करोडचा सैराट हा मूवी 100पेक्षा जास्त करोड कमवू शकतो, तर बाकी सर्व मूवी त्याच रेंजमध्ये असतात. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला करावे लागेल म्हणजे प्रमोशन सर्वकडे असते, परंतु तेच फक्त मराठी इंडस्ट्रीच करत नाही. त्यामुळे लोकांना माहीतच होत नाही की हा चित्रपट आला आणि कधी थिएटरमध्ये गेला तरी लोकांना माहीतच होत नाही की हा पिक्चर थिएटरमध्ये आला होता. तुम्हाला एक सांगतो, 2023 मध्ये 75पेक्षा जास्त मूवीज रिलीज झालेले होते, परंतु कोणाला माहीतच नाही. मला वाटतं 30पेक्षा जास्त मूवीचे नाव सुद्धा माहीत नसते हे रिलीज झाले होते म्हणून. त्यासाठी आता प्रत्येक जणाकडे फोन असतो, त्यासाठी प्रत्येक इंडस्ट्रीवाल्यांनी मूवीचं प्रमोशन केलं पाहिजे. त्यामुळे लोकांना समजेल की हा चित्रपट आला आहे. तुम्ही त्यानंतर बघा पिक्चर चांगला आहे का वाईट हे लोक ठरवतील ना. त्यानंतर त्यांना कळलं चित्रपट आला म्हणून. त्यामुळेच मला वाटतं की मराठी इंडस्ट्री ग्रो करत नाही. आता हे मित्रांनो, हे बघा आल्याटचं मराठी इंडस्ट्रीने खूप प्रमोशन केले होते आणि त्यांनी चांगले पैसे सुद्धा कमावले होते. असं प्रत्येक वेळेस प्रमोशन केलं ना, मराठी इंडस्ट्री नक्कीच ग्रोथ करेल. तुम्हाला काय वाटतं ह्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कशामुळे मराठी फिल्म सुपर हिट होतील ते सुद्धा सांगा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.